शिक्षकांवर अन्याय करणारे शासन निर्णय रद्द करण्याबाबत आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन. मार्च पेड इन एप्रिलचे वेतन तात्काळ अदा करण्यात यावे व शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अन्यायकारक असे 3 शासन निर्णय रद्द करण्यात यावे या प्रमुख 2 मागण्यांसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने विमाशी संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वाखाली 1 दिवसीय धरणे आंदोलन 20 एप्रिल रोजी शिक्षण उपसंचालक नागपूर यांच्या कार्यालयासमोर करण्यात आले. गेल्या 15 ते 20 वर्षांपासून बिनपगारी काम करणाऱ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर मोठा अन्याय झालेला आहे. त्यामुळे सदर शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनातील प्रमुख मागण्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सोबतच राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ज्वलंत विषयांवर संबोधित करण्यात आले. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय नागपूर येथे विभागातील अनेक प्रकरणे दीर्घ काळापासून पेंडिंग असल्याने याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करण्यात आल्याचेही यावेळी आमदार सुधाकर अडबाले यांनी सांगितले. धरणे आंदोलनातील मागण्यांचे निवेदन विभागीय उपसंचालक नागपूर यांच्यामार्फत शासनास पाठवण्यात आले आहे.